राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील कर्मचारी आता थेट धडकणार विधान भवनावर। 14 जुलै रोजी काढणार धडक छत्री मोर्चा। स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या संदर्भानं आताच आपण जी बातमी पाहिली आहे त्या बातमीच्या संदर्भानं हा व्हिडिओ बनवत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे गेल्या 6 महिन्यापूर्वी आपण आंदोलन केलं होतं, 2-3 आंदोलनं केलीत आणि आपण आझाद मैदानावरती आपण सर्वजण आले होते आणि याचीच एक प्रचिती म्हणून आपला कार्यकाळ हा 5 महिन्यांनी वाढवण्यात आला आणि तो कार्यकाळ 11 महिने झालेला आहे आणि काही विद्यार्थ्यांचा कार्यकाळ हा संपत आहे। अशा वेळेला शासनाने 1,34,000 विद्यार्थ्यांना आम्ही त्या शासनामध्ये काही प्रमाणात सामावून घेऊ, 50% विद्यार्थ्यांना या ठिकाणी आम्ही रोजगार देऊ असं सुद्धा विधान सभेची जी निवडणूक होती त्याच्या पूर्वी बोललेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे बोललेला शब्द पाळणार आहेत का या संदर्भात आपण संपूर्ण महाराष्ट्रभर जे आपले तुकाराम बाबा आपले सर्व आहेत, जे तुकाराम बाबा जे आपल्यासाठी काम करत आहेत, बालाजी चाकूरकर साहेब आहेत ज्यांनी आंदोलन घडवून आणलं आणि या सर्वांच्या माध्यमातून या सर्वांच्या मदतीनं आपण सर्वांनी लढा उभारला आणि याच एक 5 महिने जे काही कार्यकाळ वाढवण्यात आला त्यामुळेच झालेला आहे। यासाठी तुकाराम बाबांनी संपूर्ण महाराष्ट्रभर जेव्हा दौरा केला त्या दौऱ्यामध्ये काही विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेतल्या, विद्यार्थ्यांच्या भेटीच्या गाठी झाल्या, विद्यार्थ्यांना भेटले, तालुक्यात जिल्ह्यातली जी काही विद्यार्थी होती त्यांच्याशी जे काही संवाद साधला, त्यावरून विद्यार्थ्यांच्या खरंच काही ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी हे जे काही आपल्याला युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून काम मिळालेलं आहे त्यातच आपल्या विद्यार्थ्यांना कायम करून घ्यावं असं ही ज्या मागणी आहे या मागणी खातीर संपूर्ण विद्यार्थ्यांची एक मीटिंग युवा कार्य प्रशिक्षणार्थी संपूर्ण जिल्हे जे 36 जिल्हे आहे या 36 जिल्ह्यातील जे प्रतिनिधी आहेत या प्रतिनिधींची मीटिंग काल आपली सांगली जी आहे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली या ठिकाणी त्याची भेट झाली आणि या मीटिंग मध्ये या सभेमध्ये ठरवण्यात आलेलं आहे की एक छत्री आंदोलन आपण संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी काढायचं आहे आणि ती तारीख ठरवण्यात आलेली आहे। तर ती तारीख म्हणजे 14 जुलैची तारीख आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्रातील जेवढे तमाम 1,34,000 विद्यार्थी या ठिकाणी युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत आहेत, मग त्या शिक्षण विभागातनं आस्थापनामध्ये सुद्धा काम करणारे विद्यार्थी आहेत ज्यांना अजून जॉईनिंग मिळालेली नाही आहे, त्या संपूर्ण विद्यार्थ्यांनी या ठिकाणी येणं गरजेचं आहे। कारण हा समस्या ज्याची लढा त्याचा त्या उद्देशानं आपण त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्याशिवाय ह्या मागण्या आपल्या पूर्ण होणार नाहीत। दिलेला शब्द शासनाने पाळावा, दिलेला शब्द एकनाथ शिंदेजी, दिलेला शब्द अजित पवार आणि दिलेला शब्द फडणवीस यांनी पाळावा यासाठी हा आटापिटा आहे। आपण सर्व विद्यार्थ्यांनी आवर्जून आपल्या स्वतःच्या मागण्या आणि आपल्या पोटापाण्याचा प्रश्न म्हणून आपल्या तुटपुंजी कारभारावरती किंवा तुटपुंज या मानधनावरती आपण जगू शकत नाही। विद्यार्थी मित्रांनो, 10,000 किंवा 8,000 तर ज्या ठिकाणी रिक्त जागा आहे त्या ठिकाणी आपल्याला सामावून घ्यावं अशी ही आपली प्रमुख मागणी आहे आणि या प्रमुख मागणीसाठीच आपल्या सर्व प्रतिनिधींच्या माध्यमातून आपण जे काही युवा प्रशिक्षणार्थी आहेत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील 1,34,000 युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहेत यांनी या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आवाहन हे तुकाराम बाबा बालाजी चाकूरकर या सर्वांनी केलेलं आहे। या माध्यमातून आपण सर्व त्या ठिकाणी उपस्थित व्हाल आणि शासनाला सुद्धा एक अल्टिमेट दिलेला आहे, शासनाला सुद्धा एक सांगितलेलं आहे, एक आवाहन केलेलं आहे की आम्ही 50,000 जे आम्ही युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहोत ते 14 जुलैला आम्ही या विधान भवनावर धडकणार आहोत आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये सर्व त्या मुंबईभर छत्र्या दिसल्या पाहिजे आणि त्यातून खरंच आपली मागणी पूर्ण झाली पाहिजे। यासाठी सर्वांनी तत्पर राहायचं आहे, तयार राहायचं आहे, जे येणार नसतील त्यांना सुद्धा तयार करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, कारण ही लढाई आपली शेवटाची लढाई आहे अशी समजून आपल्या मागण्या पूर्ण होतीलच हीच एक आशा व्यक्त करतो। आपल्याला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा। धन्यवाद।